Part 2, Chapter 6, LPP, Linear Programming, Miscellaneous 6. Okay, last lecture आपण मुलांनो exercise 6.2 सॉल्व केलेला आहे. So now we are going to solve miscellaneous. फोर्थ मधील फर्स्ट क्वेश्चन मॅक्झिमाइज z इक्वल टू 5x1 प्लस 6x2 असं दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी x1 आणि x2 म्हणजे x ॲक्सिस आणि y ॲक्सिस x आणि y कॉर्डिनेट ह्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या ठिकाणी याचे कॉर्डिनेट्स इंटरसेप्ट्स ह्या सर्व बाजू आपण ह्या ठिकाणी बघून घेणार आहोत. ओके, चलो बघू आपण वन बाय वन काय काय ह्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल हे त्यांनी आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत 2x1 प्लस 3x2. सो फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन ऑफ लाईन फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडे ह्या ठिकाणी 2x1 प्लस 3x2 इक्वल टू 18. नंतर आपल्याला त्याचे इंटरसेप्ट्स काढायचे आहेत. इंटरसेप्ट नंतर रिजन कोणता आहे, अबाव द रिजन, बिलो द रिजन ह्या ठिकाणी पाहायचं आपल्याला. टुवर्ड्स द ओरिजिन आपण असं त्याला म्हणतो. ओके, सो नेक्स्ट वन. सो इंटरसेप्ट्स कोणत्या येतात ह्या ठिकाणी. सो x1 x2 इंटरसेप्ट काढण्यासाठी x1 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण x2ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 0 कन्सिडर करतो. सो जेणेकरून आपल्याला x1ची व्हॅल्यू निघते. ओके, सो x1 कॉर्डिनेट असेल 9 अँड x1 आणि x2 कॅल्क्युलेट करण्यासाठी x1ची व्हॅल्यू 0 कन्सिडर करा. सो 0 आफ्टर दॅट 18/3 x2 कॉर्डिनेट इज अ व्हॉट विल 6. ओके, आणि रिजन काय आपल्याकडे ह्या ठिकाणी ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू 18 मीन्स ओरिजिन साईड आपण ह्या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला. इट इज अ ओरिजिन साईड. ओके, द नेक्स्ट इक्वेशन आहे ओके. सो x1 आणि x2 हे इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो x1 कॅल्क्युलेट करण्यासाठी x2 0 कन्सिडर करा. त्या मोमेंटला x1 निघेल तुम्हाला 6 आणि x2ची व्हॅल्यू असेल 12 आणि साईड असेल ओरिजिन साईड, रिजन असेल ओरिजिन साईड. तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतं. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे डीपमध्ये हाऊ टू कॅल्क्युलेट द इंटरसेप्ट्स. त्यानंतर आपल्याला आता ग्राफिकल मेथडनुसार आपल्याला हे शो करायचे आहे. सो नाऊ ह्या ठिकाणी ग्राफिकल मेथडनं शो करायचं आहे. आय एम स्टार्टिंग फ्रॉम 5. ओके, देन आता ह्या ठिकाणी फर्स्ट लाईनचे इक्वेशन आणि ते इंटरसेप्ट पाहूत आपण. फर्स्ट लाईन आहे 2x1 प्लस 3x2 इक्वल टू 18. इंटरसेप्ट x1 9, x ॲक्सिसला 9 आहे आणि y ॲक्सिसला किती आहे 6 आहे. सो 9 आणि 6 हे लाईन आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. ओके, सो दिस इज द इक्वेशन. ह्या एक लाईनचं इक्वेशन असेल ह्या ठिकाणी 2x1 then 3x2 is equal to 18. ओके, सेकंड कोऑर्डिनेट आपल्याकडे ह्या ठिकाणी 6 and 12. सो इट इज अ 6 and 12. सो ह्या ठिकाणी 6 आणि 12 ही लाईन व दोन पॉईंट्स कनेक्ट करून घेऊत. ओके, सो हियर ह्या इक्वेशनचं ह्या लाईनचं इक्वेशन आहे 2x1 प्लस x2 इज इक्वल टू 12. ओके, देन आता ह्या ठिकाणी शेडेड रिजन आपल्याला करायचा आहे. ह्या ठिकाणी ओरिजिन साईड मीन्स हा शेडेड रिजन असेल. इट इज अ कॉमन रिजन. इट इज अ 0,0 ओ पॉईंट. जस्ट ह्याला ए नाव द्या. हा पॉईंट असेल बी अँड इट इज अ सी. ओके, मग सी कॉर्डिनेट का असेल 0,6, ए कॉर्डिनेट असेल 6,0. तर ह्या ठिकाणी बी कॉर्डिनेट आपल्याला माहीत नाही. सो बी कॉर्डिनेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी बी पॉईंटमधून कोणते दोन लाईन्स गेलेले आहेत, थ्रू पास झालेले आहेत हे पाहायचं आहे. सो ह्या ठिकाणी शेडेड रिजन, ओके, शेडेड रिजन किंवा शेडेड पोर्शन असं आपण म्हणू शकतो. शेडेड पोर्शन, ओके, व्हॉट विल ओ ए बी सी, ओके, इज द फिजिबल रिजन असं आपल्याला म्हणता येईल त्याला. इज द फिजिबल रिजन. आणि आफ्टर दॅट व्हर्टायसेस आपल्याला माहीत आहेत. ओ पॉईंटचे व्हर्टायसेस काय आहेत 0,0. ओके, ए पॉईंटचे व्हर्टायसेस आहेत 6,0. बी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अँड सी व्हर्टायसेस आहेत 0,6. मग बी कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की हाऊ मेनी लाईन्स आर पासेस फ्रॉम बी पॉईंट. सो फ्रॉम बी पॉईंट 2 लाईन्स पासेस. ओके, 2 लाईन ह्या ठिकाणी पास होतात. ओके, मग बी पॉईंटून 2 लाईन. एक आहे इक्वेशन 2x प्लस 3x2. सो पहिले लाईन आहे 2x1
3x2 इज इक्वल टू 18. सेकंड लाईन आहे 2x1 प्लस x2 इज इक्वल टू 12. ओके, आता ह्या दोन्ही इक्वेशनचा वापर करून आपल्याला x2 आणि x1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहेत. पूर्ण इक्वेशनला मायनसनं मल्टिप्लाय करा. मायनस 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 प्लस 2x minus 2x cancel. What will here 2x2 and 18 minus 12, what is the answer is that it is a 6. ओके, मग x2 ची व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्यानंतर मिळेल आन्सर 3. मग आलेली व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी पुट करा इन इक्वेशनमध्ये. सो व्हॉट विल 2x1, x2 ची व्हॅल्यू आहे 3, इट इज 12. 2x1 is equal to 12 minus 3, so 2x1 is equal to 9, so x is equal to 9 by 2 means 4.5. हे आपल्याला असं ह्या ठिकाणी घेता येतं. मग कॉर्डिनेट काय असेल आपल्याकडे ह्या ठिकाणी. ओके, सो बी कॉर्डिनेट आहेत. बी कॉर्डिनेटची व्हॅल्यू काय आपल्याकडे 4.5, 3. इट इज बी कॉर्डिनेट. मग त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी मॅक्झिमम नंबर ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. मग मॅक्झिमम नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, दिलेलं मेन जे इक्वेशन आहे z इक्वल टू मॅक्झिमाइज z इक्वल टू 5x1 ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करू. चला, सो व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इज हिअर. सो z इज इक्वल टू इक्वेशन काय आपल्याकडे ह्या ठिकाणी, व्हॉट इज द इक्वेशन 5x1 प्लस 6x2. देन पुट करा फर्स्ट कोऑर्डिनेट काय आहे z ॲट O पॉईंट 0,0. पुट द व्हॅल्यू हिअर. सो व्हॉट विल 5 0 देन 6 0 इज इक्वल टू कॅल्क्युलेट करा. आन्सर काय मिळेल तुम्हाला 0 मिळेल. सो z ॲट नेक्स्ट आहे A पॉईंट. सो A पॉईंट कोऑर्डिनेट आहे 6,0. A कोऑर्डिनेट काय 6,0. सो पुट हिअर 6,0 मीन्स x1 व्हॅल्यू 6 अँड x2 व्हॅल्यू इज 0. आन्सर इज 30. Okay, next one z at B point. What is the B point? 4.5, 3. So 5 4.5 then plus 6, 3. Answer is that 40.5. Calculate के अंतर. So z at C point. What is the C point? 0,6. C point काय आपल्याकडे 0,6. So x1 व्हॅल्यू 0 अँड x2 व्हॅल्यू इज 6. आन्सर 36. तर मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. ह्या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे 40.5. सो व्हॉट विल हिअर फायनली आपल्याला असं लिहिता येईल z हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू 40.5 at okay B point at B 4.5, 3. that is when x1 is equal to 4.5 and x2 is equal to 3. अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आणि मुलांना हे जे क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चन सेम आपला एक्झरसाइज 6.2 सारखा आहे. फर्स्ट क्वेश्चन हा दिस वन. ऑल्सो सेकंड क्वेश्चनसुद्धा तुम्हाला स्वतः करायचं आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, ओके अप टू 7 क्वेश्चनपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. इट इज व्हेरी सिम्पल वन. ओके, खूप सिम्पल आहे. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा. इट इज व्हेरी इझी. ओके, 8 नंबरचा क्वेश्चन मी सॉल्व करून देतो. 8 क्वेश्चन हा थोडासा चेंज आहे. सेम आता ह्यामध्ये जे आपण केलेलं आहे फर्स्ट ऑफ ऑल आपल्या कन्स्टंट इक्वेशन आपल्याकडे अवेलेबल होते. सो दॅट्स आपण कन्स्टंट इक्वेशनचा वापर करून आपण हे सर्व व्हॅल्यूज ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकलो. आता क्वेश्चन नंबर 8मध्ये काय दिलं आहे त्या ठिकाणी त्यांनी गिवन चार्ट दिला आहे. म्हणजे एक्झरसाइज 6.1 एक्झरसाइज 6.1 आणि तुमच्या 8 नंबरचे क्वेश्चन सगळे सेम आहेत. ओके, ते आपण कॅल्क्युलेट बघू. चला, सो दिस इज क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर मला खूप सोपा आहे. फक्त आपला ग्राफिकल मेथडने युटिलाइज करायचं आणि फॉर्म्युलेट करायचं आहे की मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे. सो द क्वेश्चन अ कार्पेंटर मेक्स चेअर अँड टेबल प्रॉफिट्स आर 140 पर चेअर रुपीज अँड 210 रुपीज पर टेबल. बोथ प्रोडक्ट्स आर processed on 3 machine assembly, finishing and polishing at the time required for each product in hours and availability of each machine is given by following table. तर हा टेबल त्यांनी दिलेला आहे. तर सर्वात सोपं मुलांना हा अवेलेबल टाईम आहे. चेअरसाठी आपण ह्या ठिकाणी x कन्सिडर करू, इट इज अ y कन्सिडर करू ते आपण ह्या ठिकाणी. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या ठिकाणी ह्याला नेमिंग दिलेलं आहे x and y. सो z इक्वल टू आपण ह्या ठिकाणी इक्वेशन्स काढूत. इट इज अ प्रॉफिट मीन्स मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, सो 140 पर चेअरसाठी आपण एक कन्सिडर काय केलेलं आहे x. दॅट्स वाय 140x प्लस टेबलसाठी y कन्सिडर केले
to 10 rupees. Okay, 10 to 10 rupees for y. It is your profit equation, means z equal to इक्वेशन. आणि हे तुम्हाला मॅक्झिमाइज ह्या मेथडनं यूज करा. मॅक्झिमम म्हणजे काय, सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला झेड इक्वेशन मिळालेलं आहे. आता कन्स्टंट इक्वेशन आपण ह्या ठिकाणी काढू. सो वी हॅव 3 इक्वेशन्स, 2 3 5 2 2 6. ओके, सो व्हॉट विल हिअर कन्स्टंट इक्वेशन्स काय असतील. द कन्स्टंट्स आर so first one what will, so 3x plus 3y is equal to 36, means the maximum means what, 36 is bigger than the xy variable. Okay, then second equation is that, so what will 5x plus 2y less than equal to 50, and next equation what will 2x plus 6y ओके लेस दॅन इक्वल टू 60. असे 3 इक्वेशन्स आहेत. सो फायनली एक्स ग्रेटर दॅन 0 अँड वाय ग्रेटर दॅन 0. सो नेक्स्ट वन. मग आता दिलेले 3 इक्वेशनचा वापर करून आपल्याला ह्या ठिकाणी इक्वेशन्स काढायचे आहेत, म्हणजे इंटरसेप्ट काढायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन ऑफ लाईन, नंतर आहे इंटरसेप्ट्स, नंतर रिजन कोणता आहे हे काढायचं आहे. आता सगळं टुवर्ड्स द ओरिजिन आहे. ओके, सो आता इक्वेशन ऑफ फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडे ह्या ठिकाणी, चला पाहूत आपण मुलांना 1 बाय 1. सो फर्स्ट इक्वेशन आहे 3x प्लस 3y इज इक्वल टू 36. सो इंटरसेप्ट काढण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल वाय व्हॅल्यू 0 कन्सिडर करा, जेणेकरून एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. एक्सची व्हॅल्यू निघेल ह्या ठिकाणी 12, आणि ह्या ठिकाणी वन्स अगेन वाय कॅल्क्युलेट करण्यासाठी x 0 कन्सिडर करा. सो व्हॉट इज द आन्सर ऑफ वाय इज 12. ओके, रिजन काय असेल, टुवर्ड्स द ओरिजिन, मीन्स ओरिजिन साईड असं आपल्याला म्हणता येईल, ओरिजिन साईड. ओके, नेक्स्ट वन. सेकंड इक्वेशन आहे 5x प्लस 2y इज इक्वल टू 50. सो वायची व्हॅल्यू 0, देन एक्स कॅल्क्युलेट करा. सो व्हॉट विल हिअर एक्स इज 10. ओके, एक्स कन्सिडर 0 करा, वायची व्हॅल्यू निघेल. सो वाय इज इक्वल व्हॉट विल 25, आणि रिजन आहे ओरिजिन साईड डिवाइड बाय नेक्स्ट लाईन 2x प्लस 6 दिलेला आहे. 2x प्लस 6y इज इक्वल टू 60. व्हॅल्यू y 0 कन्सिडर करा, x आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. x इज 30. देन आफ्टर दॅट x 0 करा, y निघेल आपल्याकडे आन्सर 10. सो इट्स ऑल्सो ओरिजिन साईड. ओके, इंटरसेप्ट काढणं खूप सोपं आहे मुलांना. तुम्हाला इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करता येतात. इंटरसेप्ट काढण्यासाठी सुरुवात समजा एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येतं, त्या म्हटलं वायची व्हॅल्यू 0 कन्सिडर करा. आफ्टर दॅट x 0 करा. 1 बाय 1 तुम्हाला दोन्ही व्हॅल्यूज ह्या ठिकाणी मिळतील. ओके, सो आता ह्या ठिकाणी हे दिलेले पॉईंट्स आहेत, हे इंटरसेप्ट्स आहेत. याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, ग्राफिकल मेथडनुसार शेडेड रिजन कोणता आहे हे शो करायचं आहे. चला पाहूत आता. ओके, सो ग्राफिकल मेथड आपल्याला शो करायचं आहे ह्या ठिकाणी. सो फर्स्ट ऑफ ऑल 12 x axis 12 and y axis 12 means in near about this one 12 and y axis also 12. okay, so this one, so हे दोन्ही पॉईंट्स जे आहेत x and y axis हे ह्या ठिकाणी कनेक्ट करून घेऊत आपण ह्या ठिकाणी. ओके, सो ह्या लाईनचं इक्वेशन असेल विच वन, this line equation is that 3x plus 3y is equal to 36. okay, then next one, next coordinate काय आपल्याकडे ह्या ठिकाणी 10 and 25, 10 and here is 25. दोन पॉईंट्स कनेक्ट करून घेऊत आपण ह्या ठिकाणी 10 as well as 25. ओके, हां 10 as well as 25. इक्वेशन असेल ह्या ठिकाणी 5x plus 2y is equal to 50. then second 30 10. so what is the 30 is that, and 10 is here, so connect it. इक्वेशन आहे ह्या ठिकाणी 2x प्लस 6y इज इक्वल टू 60. हे असं त्यांनी दिलेलं आहे. तर ह्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला बघायचं आहे, आणि क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे टुवर्ड्स द ओरिजिन असं आहे कन्स्टंट टाईमचा वापर करून. सो टुवर्ड ओरिजिन मीन्स कॉमन रिजन दिस वन. ओके, त्याला आपण पॉईंट्स देऊत. इट इज अ O पॉईंट 0,0. सेकंड पॉईंट इज द B. it is a B point, it is a C point, it is a D point,
इट इज अ ई पॉईंट. तर ह्या ठिकाणी शेडेड रिजन काय असेल OBCDE. ओके, इट इज शेडेड रिजन. ओके, सो आय एम रायटिंग हिअर शेडेड portion which one OBCDE. okay, is a which region? फिजिबल रिजन असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणता येईल. इज अ फिजिबल रिजन, इज द फिजिबल रिजन, इज द फिजिबल रिजन. माझा कोऑर्डिनेट काय असेल बघू चला. ओ कोऑर्डिनेट काय असेल 0,0. आफ्टर दॅट बी कोऑर्डिनेट असेल आपल्याकडे ह्या ठिकाणी बाय युझिंग ग्राफिकल मेथडनुसार. बी कोऑर्डिनेट काय आहेत 10,0. ओके, देन सी कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचं आहे, डी कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ई कोऑर्डिनेट आहे 0,10. ओके, तर हे कोऑर्डिनेट्स तुमच्याकडे 3 कोऑर्डिनेट आहेत, तर 2 कोऑर्डिनेट तुम्हाला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागतील. ओके, बघू वन बाय वन काय काय करता येईल आपल्याला. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला BC पॉईंट कॅल्क्युलेट करू. ओके, मग ह्या ठिकाणी फ्रॉम सी पॉईंट 2 लाईन्स पासेस. ओके, 2 लाईन्स ह्या ठिकाणी काय आहेत मुलांनो पास झालेले आहेत. ओके, फ्रॉम सी पॉईंट 2 लाईन्स पासेस. सो फर्स्ट लाईन इज दॅट विच वन 3x + 3y = 56 अँड 5x + 2y = 50. सो फर्स्ट इक्वेशन आहे 3x + 3y = 36 अँड सेकंड इज 5x + 2y = वॉट विल हिअर 50. आता कॅन्सलेशन दोघांमध्ये काय होईल का? होणार नाही. मग ह्या ठिकाणी काय करू आपण, ह्याला अजून रिड्यूस करता येईल का बघू चला. ह्या ठिकाणी रिड्यूस म्हणजे काय, ह्या ठिकाणी जे इक्वेशन दिलेलं आहे त्याला आपण अजून ॲज वेल ॲज रिड्यूस करायचा प्रयत्न करू. कुठल्या ह्या पॉईंटला. सो 3x + 3y = 36. जर काय करता येईल बघू चला, त्याला रिड्यूस करायचा प्रयत्न करू 3x + 3y. सो 3x + 3y रिड्यूस केल्यानंतर आन्सर काय मिळेल आपल्याला ह्या ठिकाणी x + y = 12. 3ने डिवाइड करा, तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. मग आता ह्या फक्त 2 इक्वेशनचा वापर आपल्याला करायचा आहे. दिस वन थिंक अबाउट बोथ इक्वेशन्स. देन इक्वेशन जो 2ला आज आपण -2ने मल्टिप्लाय केलं तर हे 2 कॅन्सलेशन होऊ शकतात. म्हणजे कसं ह्या पद्धतीने विच वन. सो विच वन 5x + 2y = 50. सो -2ने मल्टिप्लाय करा इक्वेशनला. -2x - 2y = -24. सो +2y - 2y cancel. What is here 3x and answer is that 26 I think. Okay, yes, it is a 26. Okay, then after that, so x is equal to 26 divided by 3 is the answer. Okay, मग आता हे x ची व्हॅल्यू किती आली कोऑर्डिनेट 26/3. मग आता चला y कॅल्क्युलेट करायचं आहे. पुट द व्हॅल्यूज इन हिअर. सो x value 26 divided by 3 plus y = 12. So y = 12 minus 26 divided by 3. Okay, then rearrange करा. 36 minus 26 means 10 by 3. सो ह्या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले आहेत x आणि y कोऑर्डिनेट फॉर सी पॉईंट. मग सी पॉईंटला कोऑर्डिनेट काय आपल्याकडे 26,3 अँड 10,3. दीज आर द 2 कोऑर्डिनेट्स ऑफ सी ॲट सी पॉईंट. ओके, बरं चला. आता सी पॉईंट कॅल्क्युलेट केला तर डी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ह्या मुलांना लक्ष द्या. तर डी पॉईंटवरून 2 लाईन पास झाल्या आहेत. एक लाईन आहे 3x + 3y = 36 आणि अनदर लाईन आहे ह्या ठिकाणी विच वन 2x + 6y = 60. तर हे 2 लाईन्स आपल्याकडे ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत. चला वन बाय वन पाहूत काय करायचं आहे. So first equation which one from D point. So I am writing here from D point 2 lines are passes. 2 lines passes. First line what will here 3x + 3y = 36 and second equation आहे 2x + 6y = 60. रिड्यूस करा इक्वेशनला 3ने डिवाइड करा. x + y = 12 is the equation and here 2 डिवाइड करा. सो x + 3y = 30 हे असं इक्वेशन तुम्हाला मिळेल. मग आता चला कॅन्सलेशन करायचं आहे. तर दोघांचे ॲडिशन करू आपण ह्या ठिकाणी. x + y = 12 then x + 3y = 30 then मायनस कॅन्सलेशन बघू काय असेल +x - x 3y - 2y = 30 - 12 - 18. So y = 9. So what is the value of y is 9. So okay, but then put the value of 9 in here. कोणत्याही इक्वेशनमध्ये तुम्ही पुट करा ह्या ठिकाणी. सो x +
वाय इज इक्वल टू 12 ह्या इक्वेशनमध्ये पुट करूत आपण. वाय इज 9 इज इक्वल टू 12, एक्स इज इक्वल टू 12 मायनस 9, सो एक्स इज इक्वल टू वॉट विल आन्सर 3. ओके 9 अँड 3. मग चला ह्या ठिकाणी मग डी पॉईंट कोऑर्डिनेट काय असतील आपल्याकडे ह्या ठिकाणी. डी कोऑर्डिनेट इट इज अ 3,9. तर ह्या कोऑर्डिनेटचा वापर करून आपल्याला ह्या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वन्स अगेन सो मॅक्झिमम व्हॅल्यू सो झेड इज इक्वल टू वॉट द इक्वेशन 140x प्लस 210y हे आहे. ओके चला कॅल्क्युलेट करू आपण. सो झेड इक्वल टू 140x प्लस 210y हे इक्वेशन आहे. तर आपल्याकडे ओ बी सी डी ई ह्या 5 पॉईंट्स या ठिकाणी ह्या इक्वेशनमध्ये पुट करायचे आहेत आणि मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. सो झेड इक्वल टू 140 प्लस 210y असं दिलेलं आहे. सो नेक्स्ट मोमेंटला सो झेड ॲट फर्स्ट पॉईंट ओ पॉईंट 0,0 पुट द व्हॅल्यूज हिअर. सो वॉट विल 140 0 प्लस 210 0. सो आन्सर इज दॅट 0. सो झेड ॲट नेक्स्ट अनदर पॉईंट काय आपल्याकडे ह्या ठिकाणी ए पॉईंट आहे. सो ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय आहेत मुलांना आपल्याकडे ओ बी सी डी ई ओ बी सी सॉरी बी पॉईंट आहे. सो बी कॉर्डिनेट त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे 10,0. सो पुट व्हॅल्यू हिअर 10,0. सो 140 10 प्लस 2100 इज इक्वल टू कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर येते आपल्याकडे ह्या ठिकाणी 1400. ओके आफ्टर दॅट झेड ॲट सी पॉईंट. वॉट इज द सी पॉईंट. सी कॉर्डिनेट आपल्याकडे आहेत अवेलेबल 26/3 and 10/3. So put both value in this equation. So 140 26/3 then plus 210 10/3. तर कॅल्क्युलेट केल्यानंतर मुलांना उत्तर तुम्हाला मिळेल ह्या ठिकाणी 1913. ओके 0.33 1913.33 हे आन्सर तुम्हाला ह्या ठिकाणी मिळेल. आफ्टर दॅट वन्स अगेन झेड ॲट विच पॉईंट इज अ डी पॉईंट. डी पॉईंट आहे 3,9. सो पुट व्हॅल्यू हिअर 143 प्लस 2109 इज इक्वल टू कॅल्क्युलेट करा आन्सर तुम्हाला मिळेल 2310 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. सो झेड ॲट फायनली विच पॉईंट ई पॉईंट. वॉट इज द ई पॉईंट 0,10. So what will 140 0 plus 210 10. So answer is that 2100. तर ह्या ठिकाणी ह्या 4 1 2 3 4 5 व्हॅल्यूजमध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे 2310. सो ह्या ठिकाणी झेड हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू 2310 at which point D point at D 3,9 that is when x is equal to 3 and y is equal to 9. तर ह्या पॉईंट्सला मॅक्झिमम व्हॅल्यू ते आहे. ओके तर मुलांनो सेम सिम्पल आहे फक्त इथे 6.1 हे तुम्ही एकदा रीड करून घ्या प्रॅक्टिस करा. 6.1 नुसार सुरुवातीला आपल्याला ह्या टेबलचा वापर करून समटाईम्स तिथं स्टेटमेंट असतात स्टेटमेंटचा वापर करून टेबल बनवायचा असतो. आफ्टर टेबल आपल्याला कन्स्ट्रेंट टाईप कोणता आहे हे पाहायचं आहे. तर ह्यानुसार आपण झेड इक्वल टू इक्वेशन्स कॅल्क्युलेट करतो. कन्स्टेंट इक्वेशन्स आहेत याचा वापर करून आपण इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करणे. आफ्टर दॅट ग्राफिकल मेथड्सनुसार शेडेड रिजन कोणता आहे ते ड्रॉ करतो आपण आणि त्यानंतर पॉईंट्स कोऑर्डिनेट काढल्यानंतर आलेल्या व्हॅल्यूज जे कोऑर्डिनेट्स आहेत वर्टिसेस आहेत ते आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करतो झेड इक्वल टू. सो अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट करता येतं. आता सेम क्वेश्चन नंबर 8 आणि 10 11 हे दोन्ही क्वेश्चन सेम आहेत. क्वेश्चन नंबर 8 क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 11 हे बोथ नंबर्स आर सेम. तर ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला 1 by 1 तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. ओके सो नाऊ वी आर गोइंग टू टेक अ क्वेश्चन नंबर 9. ओके सो क्वेश्चन नंबर 9 स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंटचा वापर करून मुलांना आपल्याला टेबल क्रिएट करायचं आहे. आफ्टर टेबल देन इक्वेशन देन इंटरसेप्ट आफ्टर दॅट नेक्स्ट कोऑर्डिनेट. ओके ग्राफिकल मेथडचा वापर करायचा. द कंपनी मॅन्युफॅक्चरर्स बायसायकल अँड ट्रायसायकल. सेम क्वेश्चन आय थिंक वी विल completed in
6.1. ओके, 6.1मध्ये आपण हे केलेलं आहे आय थिंक. अ कंपनी मॅन्युफॅक्चर्स बायसिकल अँड ट्रायसिकल इच ऑफ विच मस्ट बी प्रोसेस्ड थ्रू 2 मशीन्स ए अँड बी. तर ह्या ठिकाणी मुलांनो बायसिकल अँड ट्रायसिकल असे दोन वेगवेगळे कन्सेप्ट्स आहेत. सो व्हॉट विल बायसायकल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्या ठिकाणी ते प्रोडक्शन चालतं. सो बोथ मशीन्स, इट इज अ मशीन ए अँड बी मशीन. सो ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण हे ड्रॉ करू, बहुत वन बाय वन काय कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. बायसायकलसाठी आपण एक्स कन्सिडर करा, ट्रायसायकलसाठी वाय. अँड त्यांनी आपल्याला एक मॅक्झिमम अवेलेबिलिटी ऑफ मशीन ए अँड बी इज रिस्पेक्टिव्हली 120 आणि 180 आवर्स, म्हणजे अवेलेबल टाईम, मॅक्झिमम अवेलेबल टाईम त्यांनी आपल्याला दिलेला आहे. सो मॅक्झिमम अवेलेबिलिटी ऑफ टाईम त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आवर्समध्ये 120 आणि 180. मशीन एसाठी 120 दिलं आहे आणि मशीन बीसाठी 180 आवर्स त्यांनी दिलेलं आहे. चला मग स्टेटमेंट्स काय म्हणतात पाहू. चला, मॅन्युफॅक्चरिंग बायसायकल रिक्वायर 6 आवर्स ऑन मशीन ए. बायसायकलला एक मशीनवर काम करण्यासाठी बायसायकल कंप्लीट होण्यासाठी किती लागतात, 6 आवर्स लागतात. ओके, आणि 10 आवर्स इन मशीन बी, 10 आवर्स इन मशीन बी. Okay, after that sorry, it is a bicycle 6 okay, 10 hours in tricycle से 10 hours है. So once again statement, bicycle requires 6 hours in machine A and 3 hours in machine B, and tricycle requires 4 hours in machine A and 10 hours in machine B. Its profits are 120. Okay, its profit 180x. Okay, on bicycle and 220. Okay, and 220 on bicycle on tricycle. ओके, हे असं त्यांनी दिलेलं आहे. तर एक्स इक्वल टू इक्वेशन आहे, इट इज अ मॅक्झिमम इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी आपल्याला. ओके, त्याचा वापर करून आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो इट इज इक्वेशन, मॅक्झिमम कंडिशन आहे. तर तुम्ही कन्स्टंट इक्वेशन काय करू शकतात. सो व्हॉट विल 6x + 4y लेस दॅन इक्वल टू 120. सेकंड इक्वेशन असेल 3x + 10y लेस दॅन 180. ओके, अँड नेक्स्ट वन एक्स ग्रेटर दॅन 0 अँड वाय ग्रेटर दॅन 0 हे आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. मग चला मुलांनो काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. ओके, सो इक्वेशन्स दिलेत त्यांनी, त्यानुसार आपला पुन्हा इंटरसेप्ट्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 9, 12, 13, 14, 15 सेम अशाच पद्धतीने आहेत. एक्झॅक्ट 6.1 सारखं स्टेटमेंटनुसार तुम्हाला टेबल क्रिएट करायचं आहे आणि आफ्टर टेबल सेम 6.2 सारखं कॅल्क्युलेशन्स आहेत. याच्यामध्ये काहीही चेंज नाही. इट इज व्हेरी सिम्पल वन, आणि हा चॅप्टर खूप सोपा आहे मुलांना तुमच्याला एक्झाममध्ये सॉल्व करण्यासाठी. ओके, दॅन नेक्स्ट वन. मग आता इक्वेशन ऑफ लाईन ह्या ठिकाणी आपण बघू काय काय आहेत. इक्वेशन ऑफ लाईन्स, दोन इक्वेशन्स आपल्याकडे आहेत. 6x + 6y = 120 आणि सेकंड इक्वेशन आहे 3x + 10y = 180 असं त्यांनी दिलेलं आहे. मग सुरुवातीला आपण इंटरसेप्ट्स कॅल्क्युलेट करू आणि त्यानंतर रिजन तर आपल्याला माहीतच आहे. ओके, रिजन कोणता आहे मुलांनो ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर ओरिजिन साईड आपण म्हणता येईल आपल्याला. ओरिजिन साईड मॅक्झिमम शब्द दिला आहे, ओरिजिन साईड. मग आता इंटरसेप्ट्स, मग 6x + 6y. तर इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करा. एक्स इंटरसेप्ट काढण्यासाठी वायला आपण 0 कन्सिडर करतो. 6 × 0 0, 120/6 कॅल्क्युलेट केला तर एक्स इंटरसेप्ट मिळेल तुम्हाला 20 आणि वाय इंटरसेप्ट पण मिळेल काय 20. ओके, तसं तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता येतील. ओके, दॅन नेक्स्ट वन. ह्या ठिकाणी इक्वेशन आहे 6x + 4y = 120. करेक्शन्स केले ह्या ठिकाणी. 6x + 4y = 120. सो y 0 कन्सिडर करा, x 20 निघतो आणि x व्हॅल्यू 0 करा. 120/4 30 इज आन्सर. ओके, नेक्स्ट वन 3x + 10y. सो y कन्सिडर 0 करा, x ची व्हॅल्यू काय निघेल ह्या ठिकाणी 3 × 6, x = 60 अँड y याची व्हॅल्यू 0. देन आन्सर इज दॅट y इज 18. तर अशा पद्धतीने आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येईल. ओके, तर हा ग्राफिकल मेथडनं शो करायचा आपल्याला. चला बघू ग्राफनं शो करू. ओके, तर एक थोडंसं आपण ग्राफिकल मेथडनं शो करतो आपण ह्या ठिकाणी. तर फर्स्ट ऑफ ऑल x 20 y 30 आहे. x.20 आणि y 30. सो हे दोन पॉईंट्स आपण ह्या ठिकाणी कनेक्ट करूत. ओके, तर ह्या लाईनचं इक्वेशन असेल
x इक्वल टू, सो व्हॉट विल इक्वेशन असेल 6x + 4y = 120 अँड yचं इक्वेशन असेल ह्या ठिकाणी नेक्स्ट वन विच वन 60 and 18, सो x ॲक्सिस 60. ओके, तर ह्या ठिकाणी पुढचे कोऑर्डिनेट असतील. सो 60 and 18 ह्या ठिकाणी कनेक्ट करायचं आहे. 60 and 18 आय थिंक सो हियर. सो दिस इज लाईन. ओके, तर ह्या लाईनचं इक्वेशन काय असेल आता ह्या लाईनचं इक्वेशन असेल सो 3x + 10y = 180. ओके दॅन मग आता त्यानंतर मुलांना ह्या ठिकाणी जो इंटरसेक्ट फॉर्म कॉमन पोर्शन कोणता आहे पाहूत आपण ह्या ठिकाणी. सो इट इज अ सेंटर पॉईंट, इज अ O 0,0. आय एम गिविंग इट इज अ A point, it is a B point, and it is a C point. The C points we know that very well. What is the C point? 0,18. It is a C point. What is the A point? 20,0 coordinates आणि O पॉईंट आहेत. फक्त आपलं B कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो बोथ करत आपण ह्या ठिकाणी. सो हियर काय करता येईल आपल्याला. सो OABC इज अ शेडेड पोर्शन. ओके, आणि त्यानंतर आता कोऑर्डिनेट जर पाहिलं तर ओचे कोऑर्डिनेट आहेत 0,0. ए कोऑर्डिनेट आपल्याकडे अवेलेबल आहे 20,0 अँड बी कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि सी कोऑर्डिनेट 0,18. मग आता बी कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करण्यासाठी बी पॉईंटवरून 2 लाईन्स पास होतात. ओके, फ्रॉम बी पॉईंट्स 2 लाईन्स आर पासेस. 2 लाईन्स पासेस. फर्स्ट लाईन काय आपल्याकडे ह्या ठिकाणी 6x + 4y = 120 आणि सेकंड लाईनचं इक्वेशन आहे 3x + 10y = 180. तर ह्या लाईनला आपण रिड्यूस करू आपण वन्स अगेन 2 ने डिवाइड करा. सो व्हॉट विल हियर 3x + 2y = 60. ओके दॅन सो 3x + 10y = 180. तर ह्या दोन्ही लाईन्स ॲडिशन सबस्ट्रक्शन करा. 3x + 2y = 60, then 3x + 10y = 180, then subtraction minus. Okay, then next step is plus 3x minus 3x cancel, minus 8y, or it is a minus 120. So y is equal to 120 divided by 8. So answer it will be, so y equal to what will here 15. ओके दॅन सो पुट वायची व्हॅल्यू 15 ह्या ठिकाणी पुट करा इक्वेशनमध्ये. सो व्हॉट विल हियर 3x + 10y = 180. सो 3x + 10 15 = 180. then 3x = 180 minus 150. सो 3x = 30. सो x = 10. मग ह्या ठिकाणी आपले कोऑर्डिनेट मिळाले आहेत. तर बी पॉईंट आहे 10,15. मग आलेल्या सर्व व्हॅल्यूज आपल्याला पुट करायचे z प्रॉफिट काढण्यासाठी. सो हियर सो z = what is the equation is that 180x + 220y. put all values here. so z at 0, O पॉईंटला 0,0. ओके, सो व्हॅल्यू पुट करा. ऑल व्हॅल्यूज ह्या ठिकाणी आपल्याला 0 मिळतील. सो z ॲट सेकंड पॉईंट आहे ए कोऑर्डिनेट. सो ए पॉईंट आहे 20,0. सो एक्सची व्हॅल्यू 20 पुट करा. 1 × 20 + 220 × 0 कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर मिळेल तुम्हाला ह्या ठिकाणी 3600. ओके, आफ्टर दॅट z ॲट बी कोऑर्डिनेट आपल्याकडे आहेत. व्हॉट इज द बी कोऑर्डिनेट 10,15. ओके 10,15. सो एक्सची व्हॅल्यू 10, y 15 पुट करा. आन्सर तुम्हाला ह्या ठिकाणी मिळेल 5100. आफ्टर दॅट z ॲट सी पॉईंट 0,18. सो एक्सची व्हॅल्यू 0, y व्हॅल्यू 18 पुट करा. आन्सर तुम्हाला मिळेल 3960. ओके, तर ह्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू सांगितले. सो मॅक्झिमम व्हॅल्यू जर व्हॉट विल 5100. सो ह्या ठिकाणी असं लिहू शकतात तुम्ही z हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू what will 5100 at which point b 10,15 when x = 10 and y = what 15. तर असं तुमचं हे आन्सर असेल.
ओके. तर मुलांनो ह्या ठिकाणी सेम तुमचं नेक्स्ट जो आहे विच वन क्वेश्चन नंबर 12, 13, 14 अँड 15 हे 4 क्वेश्चन्स तुम्ही स्वतः सॉल्व करायचे आहेत. सेम ह्याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल दिलेल्या स्टेटमेंटनुसार तुम्हाला टेबल क्रिएट करता आला पाहिजे. त्या टेबलचा वापर करून तुम्हाला ह्या ठिकाणी मॅक्झिमम वर्ड असेल तर इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू हे 120 नंबरकडे असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने इंटरसेप्ट्स ग्राफिकल मेथड्सनुसार सॉल्व करायचं आहे. ओके चल.